मुक्ता स्वप्नीला आपण रोमॅन्टिक लुकमध्ये पाहिलेलं आहे. आज पहिल्यांदा थ्रिलर आणि थोडासा निगेटिव्ह टिंच असलेला लुक आहे. पहिल्यांदा ट्रेलर लॉन्च झाला आहे तुझ्या मित्राचा, काय रिॲक्शन आहे? मलाही मस्त वाटलं ट्रेलर बघताना, कारण मी जेव्हा जेव्हा स्वप्नीलबरोबर काम केलं आहे तेव्हा जो स्वप्नील मी बघितला त्यापेक्षा खूपच वेगळा स्वप्नील मला बघायला मिळाला आणि उत्सुकता आणखीन वाढली. एक तर मर्डर मिस्ट्री आहे, हा जॉनर मला स्वतःला आवडतो, म्हणजे मिस्ट्री, थ्रिलर, सस्पेन्स हे मला आवडतं. त्याच स्वप्नील त्यामध्ये काम करतो आहे आणि संजय लीला भन्साळी आणि शबीना या दोघांसारखे मोठे प्रोड्युसर्स आहेत आणि सुदैवाने मोठेपणा फक्त नावात नाही आहे तर त्या ट्रेलरमध्ये त्याची भव्यता दिसते. त्यामुळे इतकं प्रॉमिस त्यांनी ट्रेलरला केलं तर सिनेमा काय असेल, तर छान वाटतं आहे. आणि प्रॉमिसिंग हिरोईन पण मराठीत आली आहे त्याबद्दलही छान वाटतं आहे. तर आणि गंमत म्हणजे त्यांनी इतकं प्रेमाने आणि हक्काने बोलवलं की तू यायला पाहिजे. तर मला असं वाटलं की अरे आपण सणावारांना एकमेकांकडे जातो तसं वाटलं मला, की माझी फिल्म नाही आहे पण मी शुभेच्छा द्यायला येते आणि मी यावं असं त्याला वाटतंय. तर छान मनापासून शुभेच्छा दिल्या मी आणि उत्सुकता वाढली आहे. स्वतः 27 मेची वाट बघते. आता एक थोडासा ट्रिकी क्वेश्चन, कोणती जोडी छान वाटते, स्वप्नील मुक्ता की स्वप्नील अंजना? आत्ता तरी स्वप्नील अंजनाच छान वाटली मला आणि स्वप्नील मुक्ताला मी कधीच बघितलं नाही आहे, सो मी ज्यांना बघते त्यातलीही मला आवडली आहे जोडी. नक्कीच. स्वप्नीलचा लुक वेगळा आहे, स्वप्नीलचे ड्रेसिंग स्टाईल ह्यावेळेस वेगळी आहे, लुक वेगळा आहे आणि तो रोलही वेगळा करतो. स्वप्नीलला पाहून का मी त्याला आल्यालाच म्हटलं की खूप देखणा दिसतोयस. मी इन प्रमोशनलमध्ये तो पोस्टर्समध्ये जे दिसतोय आत्ताही तो खूप छान फिट आणि छान दिसतोय आणि ट्रेलरमध्येही खूप छान दिसला आहे. तर त्याला कॅरी करता येतच, त्याला अंगावर जे घाला तो मस्त कॅरी करतो. तर यातला लुक आणि त्याचा ओव्हरऑल जो काही अटायर आहे ते मला आवडलं आहे आणि चिकणा दिसतोय. थँक्यू सो मच. चित्रपट बघायला नक्की येशील. हो, येस. 27 मेला लाल इश्क रिलीज होतो आहे, तर मी थिएटरमध्ये जाऊन बघणार आहेच. तर तुम्ही थिएटरमध्ये बघाल. स्वप्नीलला आपल्या सगळ्यांकडनं मीच खूप खूप शुभेच्छा देते. थिएटरमध्ये भेटू. थँक्यू.